चंदगड तालुक्यातील केरवडे गावच्या सरपंच कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश। आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम। गावच्या विकासाची धमक फक्त आमदार पाटील यांच्यात असल्याने घेतला निर्णय। चंदगड तालुक्यातील केरवडे गावचे विद्यमान सरपंच वृषाली रवळू करंबळकर आणि त्यांचे पती हनुमान दूध संस्थेचे चेअरमन रवळू व्यंकू करंबळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। शिनोळी येथील चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आमदार राजेश पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी त्यांच्यासोबत विकास तुपट, धोंडीबा कडूकर, अजय करंबळकर यांचाही समावेश होता। चंदगड विधानसभा मतदारसंघात सुमारे 900 कोटीचा निधी आणून आमदार राजेश पाटील यांनी प्रत्येक गावचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय। त्यांनी आणलेल्या या विकासगंगेपासून आपलं गाव दूर राहता कामा नये यासाठी आपणही आमदार पाटील यांच्यासोबत राहणं आवश्यक वाटल्यानं निर्णय घेतल्याचं सरपंच वृषाली करंबळकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं। यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिकू गावडे, भीमराव चिमणे, अर्जुन तुपट, ज्योतिबा ढोणुक्षे, शंकर चांदेकर, नामदेव सरनोबत, मारुती तेजम, विठ्ठल सरनोबत, उत्तम कांबळे, मनोज गावडे, कृष्णा कुटरे, अनंत निचम, अनंत गावडे, उत्तम तुपट, उत्तम पाटील, हेमंत तुपट, तानाजी गावडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।